नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राइब केले का? जर नसेल सबस्क्राइब केलं तर लगेच सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे म्हणजे जी घंटी आहे त्या घंटीला क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण पाहणार आहोत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा निबंध। हा निबंध एकदम साधा, सोपा, सरळ, सुटसुटीत असा आहे। हा निबंध तुम्हाला शाळेत होणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोगी पडेल, तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का। आणि निबंध आवडल्यानंतर निबंधाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला पाहूयात आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा निबंध। भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी 1947 साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली। हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून आपल्या देशाच्या शौर्य, बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतो। हा दिवस कसा आला, त्याची महत्ता आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल विचार करणे आवश्यक आहे। भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली। इंग्रजी राज्यकर्त्यांनी भारतीयांना अनेक प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांचा सामना करायला लावला। भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठली आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा अनेक नेतृत्वांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली। महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाची नीती अवलंबली। त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक सत्याग्रह आंदोलन चालवले। चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी यात्रा या सर्व आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला जबरदस्त धक्का दिला। गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळीने भारतीय जनतेला एकत्रित केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात नवा जोश आणला। महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीबरोबरच अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची आहुती दिली। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपल्या जीवनाचा त्याग केला। त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली आणि ब्रिटिश सत्तेवर जबरदस्त दबाव निर्माण झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची घोषणा केली। त्यांनी स्ट्रीट विथ डेस्टिनी या भाषणातून देशवासियांना स्वातंत्र्याचा संदेश दिला। हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता। भारतीय जनता एक नवीन अध्याय सुरू करण्यास सज्ज झाली होती। स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक आव्हानांचा सामना केला। देशाची अर्थव्यवस्था सुधारायची होती, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करायची होती, सामाजिक समता प्रस्थापित करायची होती। भारताने विविध योजनांद्वारे या सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे। स्वातंत्र्यानंतरच्या दशकात भारताने कृषी, उद्योग, विज्ञान तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। स्वातंत्र्य दिन केवळ ऐतिहासिक घटना नसून तो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागवतो। हा दिवस आपल्याला आपल्या महान नेतृत्वाची, शूरवीरांची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देतो। त्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याने श्वास घेऊ शकतो। हा दिवस आपण आपल्या देशाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो। आजच्या काळात स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे। आर्थिक विषमता, शिक्षणातील असमानता, पर्यावरणाचे संरक्षण, महिलांचे सशक्तीकरण, रोजगार निर्मिती या सर्व मुद्द्यांवर काम करणे आवश्यक आहे। या सर्व समस्यांवर मात करून देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत।
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सरकारी संस्थांमध्ये ध्वजवंदन केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक देशभक्तीपर गाणी गातात, नृत्य करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. हा उत्सव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असतो. स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या युवा पिढीला देशाच्या इतिहासाची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासाच्या पानातून आपल्याला आपल्या शूरवीरांच्या शौर्यगाथा आणि त्यागाची कथा समजते. या कथा आपल्या मनात देशभक्तीची भावना जागवतात आणि आपल्या जबाबदाऱ्या समजायला लावतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटकं, भाषण आणि कवितांचे सादरीकरण केले जाते. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा आणि त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक बळकट केली जाते. तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो. हे उपक्रम देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि स्वातंत्र्य दिनाचे खरे महत्त्व अधोरेखित करतात. स्वातंत्र्य दिन हा केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनातील एक प्रेरणादायी दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येऊ आणि नवे संकल्प करूया. वंदे मातरम. अशा प्रकारे आपला स्वातंत्र्य दिनाचा निबंध संपलेला आहे. मुलांनो, तुम्हाला हा निबंध आवडला का? निबंध जर आवडला असेल तर निबंधाला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.